हॅलो फ्रेंड्स, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण बोटनिक ब्लाऊजची कटिंग म्हणजेच हा बोटनिक ब्लाऊज आहे याची कटिंग तुमच्यावर मी शेअर केलेली आहे. परंतु आज हा जो ब्लाऊज आहे वटपौर्णिमेसाठी स्पेशल ब्लाऊज शिवलेला होता आणि हा व्हिडिओ खूप काळानंतर तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे. तर तो कशा पद्धतीने मी जो बॅक साईड आहे तो कशा पद्धतीने बॅक साईडची डिझाईन बनवलेली आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर ज्या पद्धतीने ब्लाऊजचं बॅक नेक आहे किंवा बॅक साईड आहे ती घ्यायची आहे. तर मी हे पाहू शकता, अगोदर मी गळा आखून घेते ह्या पद्धतीचा खालच्या बाजूने 3.5 इंच. खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही डिझाईन पाहणार आहोत मैत्रिणींनो. आणि जे गळा रुंदी आहे ती मी 4 इंच घेणार आहे आणि त्यापुढे म्हणजे पूर्ण मी शोल्डर घेतलेला आहे 7 इंच. तुम्ही पाहू शकता तुमच्या गळ्याची जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. तर मी 10 इंच घेतलेली आहे. जो मोंडा आहे तो 6.25 इंच घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने मोंड्याचा आकार देऊन घेतला आहे. आणि मैत्रिणींनो, आता खूप सुंदर अशा आपण काय करणार आहोत, बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन अशा पद्धतीने बनवली गेलेली आहे की तुम्हाला पण खूप छान पद्धतीने ही डिझाईन बनवता येईल. तर पाहू शकता मैत्रिणींनो, हा वेलवेटचा ब्लाऊज पीस आहे आणि आज तर मी कटिंग करून घेतलं आहे. तर ह्या बाजूने 4 इंच म्हणजेच आपण जो गळा आहे 4 इंचावर गळा रुंदी घेतलेली आहे. कारण का हा बोटनेक ब्लाऊज आहे त्याच्यामुळे त्याची गळा रुंदी मी 4 इंच घेतलेली आहे. तर हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी काय केलेलं आहे, पावणे म्हणजे 2.5 ते पावणे 3 इंच सोडून खाली 2 इंचाची पट्टी सोडून अशा पद्धतीने अगोदर 2 बॉक्स तयार करून घेतलेली आहेत. कारण की वरती जो बोटनेकचा गळा आहे तो गोलाकार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित आकार देऊन बोटनेकचा आपल्याला शेप द्यायचा आहे. तर थोडासा व्यवस्थित आपण कटिंग करताना आकार देणार आहोत. तर त्यानंतर खालचा जो चौकोन बॉक्स तयार केलेला आहे तिथं मी ही प्लेट ठेवलेली आहे. परंतु तुम्ही पाहू शकता ही प्लेट थोडी मोठी झालेली आहे. तर खूप सुंदर आपल्याला यानुसार आपल्याला प्लेट ठेवून आपल्याला गळ्याचा आकार शेप देता येतो. तर पाहू शकता गळ्याच्या खालपर्यंत ती प्लेटचा आकार गेलेला आहे. मग मी काय करते, हे जरा ह्या पद्धतीने जरा मोठं झाल्यामुळे मग मी दुसरी जरा प्लेट घेतली आणि ही प्लेट घेतली आणि मला परफेक्ट वाटलं. मग मी काय केलं, तीच प्लेट एक ठेवून पुन्हा मी गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने गळ्याचा शेप आलेला आहे आणि तो कटिंग आता आपण काय करूया, हे पार्ट आहे तो बॅक साईडचा कटिंग खूप सुंदर अशी गळ्याचा आपल्याला शेप आलेला आहे. तर ह्या पद्धतीने पण तुम्ही तुमच्या गळ्याचा शेप देऊ शकता. खूप सुंदर आकार रेडी होतो. तर पहा मैत्रिणींनो, आणि जो वरचा गळा आहे तो पण आपण बोटनेकचा कटिंग करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. तर पाहू शकता मैत्रिणींनो, हा गळ्याचा शेप किती सुंदर गोलाकार झालेला आहे. आता आपण काय करायचं, नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण बोटनेकचा आकार म्हणजे ब्लाऊज शिवतो, आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने हा जो बॅकनेक घेतलेला आहे. आता वेलवेटचा ब्लाऊज आहे तर वेलवेटच्या ब्लाऊजचं जे बॅकनेक आहे ते काय होतं, जेव्हा आपण स्टिच करायला घेतो त्यावेळेस तो व्यवस्थित स्टिच करता येत नाही. तर कारण की तो वेलवेटचा ब्लाऊज पीस असल्यामुळे तो सरकतो. त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला चहूबाजूने अगोदर पिना लावून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता मैत्रिणी, मी अगोदर चहूबाजूने पिना लावून घेते एकदम सावकाश आणि खूप सोप्या पद्धतीने. मैत्रिणी, मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते कारण की तुम्हाला पण जरी गळ्याचा शेप द्यायचा कशा पद्धतीने द्यायचा, जर गोलाकार द्यायचा असेल किंवा बोटनेकचा ब्लाऊज तुम्हाला स्टिच करायचा असेल किंवा बॅकनेक तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल कशा पद्धतीने आपण आकार द्यावा, तर खूप सोप्या पद्धतीने म्हणजेच प्लेट ठेवून आपण गळ्याला आकार देऊ शकतो आणि छान असा ब्लाऊज आपला रेडी करू शकतो. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि तो वटपौर्णिमेसाठी त्यांनी स्टिच करून घेतला आहे. परंतु मला म्हणजे दुसरी कामं असल्यामुळे मला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करता आला नाही. मला माहीत नाही की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचू शकेल. तर ह्या पद्धतीने मी काय केलं आहे, जो बॅकनेक आहे तो आता स्टिच करायला सुरुवात केलेली आहे एकदम हळूवारपणे. कारण की आता हा जो ब्लाऊज आहे तो वेलवेटचा असल्यामुळे आपल्याला एकदम हळूवारपणे काय करायचं आहे, गळ्याचा जो मधला गोलाकार आकार आहे ना तिथं काय करायचं, अगोदर स्टिच करून घ्यायचे. पिना वगैरे काढून हळूहळू आपण ते बाजूने स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पण एकदम व्यवस्थित आपला आकार रेडी होईल. तर पहा, मी अगोदर काय करते, जो मधला आकार आहे तो स्टिच करून घेतला आणि व्यवस्थितरित्या आता आपण मधला जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. पिन वगैरे काढून घेतल्या आणि जो मधला भाग आहे तो
कटिंग करून घ्यायचं. तर पहा एकदम व्यवस्थित आपण जे अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केला पाहिजे हे या पद्धतीने जर आपण गोलाकार जर गळा कटिंग केला तर खूप सुंदर राऊंड शेप रेडी होतो आणि ब्लाऊजला पण खूप छान असा लुक येतो. तर हा ब्लाऊज आपण जास्तीचं आहे कापड ते कटिंग करून घेतले. आता मी काय केले, आतमधल्या बाजूने छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ही बाजूने एकदम व्यवस्थित फोल्ड करता येईल यासाठी. तर पहा मी चौबाजूने कट्स दिलेत, म्हणजे कट करून घेतलंय, म्हणजे आपल्याला व्यवस्थित आकार देता येतो. असं आतल्या बाजूने घातलंय, व्यवस्थित फोल्ड करायचं, आतल्या बाजूने राऊंड शेप घालून घ्यायचा असा, आणि म्हणजे जे आपलं अस्तर आहे ते आतल्या बाजूने घ्यायचं आणि ह्या पद्धतीने आपलं व्यवस्थित प्रेस करायचं आपल्या हाताने चौबाजूने. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, खालचा भागा स्टिच करून घ्यायचा आहे. म्हणजे जो गोलाकार आहे तिथं आपल्याला काय करायचं, दाबटीप देऊन घ्यायची वरच्या बाजूने. तर तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने सुद्धा आपला जो खालचा भाग आहे तो काय होतोय, तरंगतोय. तर वेलवेटचा ब्लाऊजला आपण ठेवतो त्यावेळेस आपण ती काळजी घ्यायची, व्यवस्थित जास्तीचं कापड घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊज खराब होणार नाही आणि आपल्याला स्टिच केल्यानंतर खूप सारं असं बाजूला पीस उरेल आणि आपल्याला चांगलं असं स्टिचिंग आपलं व्यवस्थित आणि परफेक्ट होईल. तर पहा हे काय केलं मी, मधला शेप रेडी करून घेतला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक नेकला पूर्ण बाजूने स्टिचिंग करून घ्यायची. तुम्ही पाहू शकता मैत्रिणी, ह्या पद्धतीने आपण बॅक नेकला स्टिचिंग करून ऑलरेडी आता घेतलेलं आहे. म्हणजे चौबाजूने आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट घोळ नाही येता आणि व्यवस्थित जर ब्लाऊज स्टिचिंग केलं तर कुठेही ब्लाऊज लूज पडत नाही आणि आपला जो आकार आहे तो परफेक्ट रेडी होतो. आता आपल्याला जे जास्तीचं कापड आहे ते अलगद कटिंग करून घ्यायचे. आता खालच्या बाजूने एक आपण काय करूया, अगोदर टिप मारून घेऊया कमरेच्या बाजूने, कारण की आपल्याला आता कंबरपट्टी जॉईन करून घ्यायची. ते जास्तीचं कापड आहे ना बाजूचं, अगोदर ते कटिंग करून घ्यायचं. आणि ह्या ब्लाऊजला मी कुठेही लेस वगैरे लावलेली नाही. हा जो ब्लाऊज आहे बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि तो तुम्हाला ब्लॅक कलरचा दिसत असेल कदाचित व्हिडिओमध्ये, तर बॉटल ग्रीन कलरचा आहे आणि खूप सुंदर ब्लाऊज बॅक म्हणजे ब्लाऊज रेडी झालेला आहे. कस्टमरनी एकदम अर्जंट मागितला होता, त्याच्यामुळं ते स्टिच म्हणजे तुमच्यावर तो ब्लाऊज रेडी झालेला सुद्धा मला तुम्हाला दाखवता आला नाही, परंतु जो ब्लाऊज कटिंग केलेला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि त्या ब्लाऊज कसा कटिंग केला, हा बॅकने कसा कटिंग केलेला आहे, फ्रंट पार्ट कसा कटिंग केलेला आहे तो तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करणार आहे मैत्रिणींनो. आणि शेअर केलेला आहे म्हणजे ऑलरेडी, परंतु तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक मी देईलच. तिथे जाऊन तुम्ही हा ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कशा पद्धतीने मी कटिंग केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता. तर पाहू शकता मैत्रिणींनो, ही जी कंबरपट्टी रेडी करून घेतलेली आहे आणि ती डबल फोल्ड करून आपल्याला काय करायचं आहे, डबल टिप मारून घ्यायची, जेणेकरून आपल्याला जो बॅक साईड आहे आपला एकदम परफेक्ट असा व्यवस्थित कंबरपट्टी लावून जॉईन करता येईल. कारण की अशा पद्धतीचे जेव्हा ब्लाऊज येतात आपल्याकडे तेव्हा कमरेच्या बाजूला थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की हा कपडा आहे तो सरकतो, त्याच्यामुळं स्टिचिंग व्यवस्थित करता येत नाही. तुम्ही बघू शकता इथं थोडंसं कंबरेला थोडंसं मला जास्तीचं जास्त टिप मारावं लागली, 1.5 इंच. आणि तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मग आपण आतल्या बाजूने घालून वरच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे मी ह्या पद्धतीने दाब शिलाई देऊन घेतली का आपला हा पार्ट एकदम परफेक्ट असा बॅकनेक रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मैत्रिणी, खूप सुंदर असा आपला बॅकनेक रेडी झालेला आहे. आणि जेव्हा हा ब्लाऊज वेअर करू त्यावेळेस तर खूपच सुंदर आपला हा रेडी होणार आहे. आणि मैत्रिणी, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.